नमो आदेश मौली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोक आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. मौली हो, आपण आज एक नवीन व्हिडिओ शृंखला सुरू करत आहोत जी वास्तू संबंधित असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण ह्या शृंखलेमध्ये रोज थोडे थोडे मुद्दे बघूया जे वास्तू सुखासाठी अनुकूल असणारे जे मुद्दे आहेत ते आपण एका वास्तूच्या पुस्तकावरून ग्रंथावरूनच पाहणार आहोत. तर बघूया रोज आपल्याला जसे जसे शक्य होईल तसे तसे मुद्दे आपण घेऊया. आज सुरुवात करूया आपण त्या मुद्द्यांना. तर हा ग्रंथ मूळचा हिंदीतला आहे, पण आपण याचं करूया मराठीमध्ये भाषांतर. याच्यामध्ये जसे पहिले मुद्दे दिलेले आहेत, कुंडलीच्या संबंधातले काही योग त्यांनी सांगितले ज्याच्याने तुमचं वास्तू लवकर बनू शकेल. याच्यासाठी ज्याच्यात पहिला मुद्दा म्हटला आहे, मंगल अगर उच्च का चतुर्थ लग्न या लाभ में है तो मकान योग उत्तम रहे शीघ्र बने. म्हणजे कुंडलीमध्ये तुमचा मंगळ जर उच्चीचा चतुर्थातला असेल किंवा लग्नामध्ये असेल किंवा लाभस्थान म्हणजे 11व्या स्थानात असेल तर तुमचं घर जे आहे ते लवकरात लवकर बनतं. दूसरा मुद्दा आहे, मंगल 10वां हो तो पहिले यश प्रतिष्ठा कार्य व्यापार बढाए फिर निर्माण कराए अपनी मेहनत से बनाए. म्हणजे मंगळ जर 10व्या घरात असेल तर तिथे पहिले आपलं यश प्रतिष्ठा कार्य व्यापार याच्यावर आपल्याला भर द्यायची आहे. नंतर पुढे आपल्याला घर आपल्या मेहनतीने बनवायचं आहे. तिसरा मुद्दा आहे, दुसरे गल में मंगल मध्यायु में मकान योग बनत आहे. म्हणजे जर कुंडलीमध्ये दुसऱ्या स्थानामध्ये मंगळ असेल, तो पीडित नसेल, अस्तंगत नसेल, बलवान असेल तर नक्कीच आपल्या वयाच्या मध्यायुपर्यंत आपलं घर बनतं. चौथं, भाग्यघर में मंगल पैतृक अधिकार या सहयोग से मकान बनेगा. भाग्यघर म्हणजे 9व्या स्थानात. 9व्या स्थानामध्ये जर मंगळ ग्रह असेल तर पैतृक अधिकार म्हणजे आपल्या वडिलोपार्जित अधिकाराने किंवा त्यांच्या सहकार्याने आपलं घर बनतं. पाचवा मुद्दा आहे, मंगल से शनी केतु राहू 8वें हो तो मकान भूमि सुख में बाधा रुक रुक कर निर्माण हुए वास्तुदोष भी होगा. म्हणजे पाचवा मुद्दा असं म्हटलं आहे, मंगळापासून शनी केतू राहू हे जर आठवे असतील तर घर आणि जमीन याच्यामध्ये बाधा येते, अडचणी येतात. राहून म्हणजे अडथळे येत वास्तू निर्माण होते आणि त्या जागेत वास्तुदोषही असतो. 6वां मुद्दा आहे, मंगल बुध की युति भी रुकावट कारक मतिभ्रम कार्यों में विघ्न करती है परंतु दोनों 8वें हो तो पहिले परेशानी लेकर बाद में लाभ देवे. म्हणजे मंगळ बुधाची जर युती असेल कुठेही कुंडलीतल्या 12 घरांपैकी कुठेही तर मग घर बनवण्याच्या गोष्टीमध्ये भरपूर अडथळे येतात, मतिभ्रम होतो, कार्यामध्ये विघ्न येतात. नंतर जर दोघं एकमेकांपासून 8व्या स्थानात असेल तर पहिले आपल्याला खूप अडचणींना सामना करावा लागतो, नंतर लाभ होतो आणि वास्तू निर्माण होते. 7वां मुद्दा आहे, मंगल शुभ स्थान का मालिक हो उसकी दशा अंतर्दशा चल रही हो उस समय भूमि मकान योग बनेगा. म्हणजे 7व्या मुद्द्यात म्हणले, मंगळ जर शुभ स्थानातला कुंडलीतल्या 12 भावांपैकी शुभ स्थानाचा मालक असेल, त्याची दशा अंतर्दशा चालू असेल तर त्या काळामध्ये घर किंवा जमीन बनण्याचा योग येतो. 8वां मुद्दा आहे, मंगल शुक्र की युति सुख सुविधा बाग बगीचा युक्त मकान वाहन देगा परंतु उसका गुरु शनि से षडाष्टक योग नहीं होना चाहिए. म्हणजे मंगळ शुक्राची जर युती असेल कुंडलीमध्ये तर भरपूर सुखसुविधा युक्त बाग बगीचा युक्त घर मिळतं, वाहन मिळतं. फक्त त्याचे गुरु आणि शनीपासून षडाष्टक 6वा किंवा 8व्या स्थानात नसायला पाहिजे असं त्यांनी नियम सांगितला आहे. 9व्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे, मंगल व चंद्रमा एक दूसरे की राशि में हो भले ही परेशानियां कुछ समय आवे परंतु अच्छा लाभ आवास योग बनेगा. म्हणजे मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या राशीत असेल, म्हणजे जसं मंगळ जसा कर्क राशीत असेल आणि चंद्रमा जसं मंगळाच्या म्हणजे आपण वृश्चिक राशी मेष राशीमध्ये वगैरे जर असेल, दोघं एकमेकांच्या राशीत असतील तर सुरुवातीला भलेही अडचणी निर्माण जरी झाल्या तरी नंतर लाभ होतो, घर लवकरच बनतं. आणि 10वा मुद्दा आहे
मंगल वक्री व अस्त बहुत विलंब व चिंता से कार्य करत आहे. म्हणजे मंगळ जर वक्री असेल, अस्तंगत असेल तर खूप उशीर होतो आणि खूप आपल्याला विचारपूर्वक ते कार्य करावं लागतं घर बनवण्याविषयी. तर माऊली हो, आजच्या शृंखलेतला हा पहिला व्हिडिओ होता. आपण उद्याच्या शृंखलेमध्ये पुढचा व्हिडिओ पाहूया.